मी सुनील चांडक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे. मी या इन्स्टिट्यूटचा समन्वयक आहे आणि त्याचबरोबर उद्योगवर्तींचा संचालक आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना आज वेबिनार घेणार आहोत ते म्हणजे टेंडरिंग आणि रेट ॲनालिसिस हा अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करतोय. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल थोडंसं माहिती देतो. 1995-96 मध्ये बेसिकली आमचं ISO घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली गेली. मूळतः ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फक्त इंटरनल लोकांना ट्रेनिंग देणं ह्यासाठी केलेली होती. आमचा इनिशियल जो उद्देश होता, कारण की त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉईज अशोकाकडे होते. आता त्याच्या 10 पटींनी जास्त आहे, पण त्यावेळेसही 150 सुपरवायझर्स काम करत होते. मग त्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही ही संस्था स्थापन केली. पण त्या प्रशिक्षणानंतरचं जे आउटपुट आलं ते खूपच चांगलं आलं आणि त्यामुळे आमचे चेअरमन जे आहेत अशोक कटारिया यांना वाटलं की आपण ही असे ट्रेनिंग जे आहे ते जे बाहेरच्या लोकांना द्यावे की ज्यामुळे एकंदरीत कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री सुधारण्यामध्ये त्याचं जे एक स्टँडर्ड आहे ते खूप चांगलं वाढण्यासाठी याचा खूप उपयोग होईल. कारण की त्यावेळेस अशोका ISO घेणारी भारतातली पहिली कंपनी ठरली होती कन्स्ट्रक्शनमध्ये. तर मित्रांनो, जेव्हा असं हे एकदम असं अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्याला ऑर्गनाइज करण्यासाठी प्रशिक्षणाची खूप गरज आहे हे लक्षात आल्यानंतर आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण डेव्हलप केले. त्याच्यामध्ये मग साईट इंजिनियर, रोड इंजिनियर, त्याच्यानंतर आमचे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, वेगवेगळे सर्विंग वगैरेचे कोर्सेस केले. आणि आता लॉकडाऊन नंतर लगेच सुद्धा आम्ही काही कोर्सेसचे आम्ही सुरू केले. ते म्हणजे RCC रिएनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटचा आहे, त्याच्यानंतर मग एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा आहे, टेंडरिंग रेट ॲनालिसिसचा आहे, रिअल इस्टेट मार्केटिंगचा आहे, रोड अँड ब्रिज रोड अँड ब्रिज इंजिनियरचा आहे. अजूनही काही कोर्सेस आहेत म्हणत की जे आम्ही करतोय की ज्यामुळे लोकांना ऑनलाईन आज घरी बसून तुम्हाला हे प्रशिक्षण घेता येऊ शकेल. मित्रांनो, आपण सध्या एका विचित्र परिस्थितीतून सगळे चाललो आहे लॉकडाऊनमध्ये. आणि काय कधी लॉकडाऊन उघडतंय, कधी परत लागतंय, परत हे होतंय. लॉकडाऊन अनलॉक हे सगळ्या गोष्टी चालू आहे. रोज कोणाला फोन लावला की 2-3 मिनिटं ते ऐकायला आपण भेटतोय. मला माहिती आहे की आपण सगळे जरा एक विचित्र याच्यात आहोत, परंतु अशा याच्यात या सगळ्या प्रश्नाचं रूपांतर संधीत करणं हे खरं काम असतं, हे खरं पुरुषार्थाचं काम आहे. तर त्यावेळेला मग आपण जरा स्वतःला अपडेट करणं, अपग्रेड करणं हे जरूर आपण काम केलं पाहिजे. त्या हिशोबाने हा जो एक महत्वाचा कोर्स आहे टेंडरिंगचा, तर खूप मित्रांनो महत्वाचा आहे. याला कारण असं आहे की आता या आत्मभारतच्या निमित्ताने अनेक टेंडर्स निघत आहेत, अनेक काही गोष्टी येत आहेत. आणि फक्त टेंडरच नसतं तर सब टेंडर्स असतात सुद्धा. जसं आता अशोकाने एक 9,700 कोटीचा एकच टेंडर घेतला. 9,700 करोडचं आहे. आता अशोका काय 9,700 करोडचं काम स्वतः एकटे एक्झिक्यूट करते का? त्याच्यामध्ये निदान एक 100-200 सब कॉन्ट्रॅक्टर असतात. छोटी छोटी कामं, 1-2 कोटीची, 5 कोटीची कामं अशी सब कॉन्ट्रॅक्ट केली जातात. आणि यामुळे आमचे अनेक लोक असे सब कॉन्ट्रॅक्टर जे होते ते जे आमचे एम्प्लॉईज होते ते सब कॉन्ट्रॅक्टर सुद्धा झाले, किंवा जे इव्हन आमच्याकडे ज्यांनी सुपरवायझर म्हणून काम केलं, नाव दे बिकेम सब कॉन्ट्रॅक्टर आल्सो. मी परवा आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर CEO बोलत होतो. मी आमच्या एका मिश्रा म्हणून आहे त्याचा आठवण काढली, तर तो म्हणे आता तो खूप मोठा सब कॉन्ट्रॅक्टर झाला. आमचे चव्हाण म्हणून आहे ते मोठे सब कॉन्ट्रॅक्टर झाले आणि अगदी करोड्समध्ये कामं घेतात. मला सांगायचं काय की तुम्हाला खूप छोट्या छोट्या अशा सुद्धा संधी आणि छोट्या छोट्या कामातून, म्हणजे अगदी एखादं शहर जर समजा नाशिक सारखं शहर आहे, इथे दरवर्षी हजारो कोटीची जिल्हा परिषदेची कामं असतात किंवा अजून वेगवेगळी कामं असतात, बिल्डिंगची कामं असतात, मोठ्या मोठ्या बिल्डरची सब कॉन्ट्रॅक्ट असतात. अशोका आता बिल्डिंगची जी कामं आहे स्वतः करतच नाही, सगळी सब कॉन्ट्रॅक्ट करते. कारण की अशोकाला छोटे कामं करणं परवडतच नाही. अशोकाकडे मशिनरी 500 कोटीची आहे. अशोकाचे बरेच एम्प्लॉई 4 आणि 5 लाख रुपये महिन्यानी काम करतात. मग अशा लोकांना 2 आणि 4 कोटीच्या साईटवर उभं करणं अशोकाला कसं परवडू शकेल? त्यामुळे अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या त्यांचे सब कॉन्ट्रॅक्ट आपल्याला घेता येऊ शकतात. मात्र हे सब कॉन्ट्रॅक्ट करताना त्याचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आपण त्याच्यामध्ये 2 पैसे आपल्याला मिळाले पाहिजे, पण त्याचं हे आधीच प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि हे प्लॅनिंग करण्यासाठी तुम्हाला रेट ॲनालिसिस करता आलं पाहिजे. तुम्हाला त्या टेंडरचा नीट अभ्यास करता आला पाहिजे. ते टेंडर काय आहे, त्याचे हिडन गोष्टी काय त्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. त्यामुळे तो सगळं लक्षात घेऊन आपण हा कोर्स डिझाईन केला आहे.
आणि आता आमचा एक कोर्स झाला, त्याचा खूप छान असा फीडबॅक आम्हाला मिळालेला आहे. त्या हिशोबाने आता हा एक सेकंड बॅच आपण याची रोड अँड टेंडरिंग अँड रेट अनालिसिस करतोय मित्रांनो. जसं मी सांगितलं की खूप साऱ्या संधी आहे, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, छोट्या छोट्या खेड्यापाड्यात सुद्धा संधी आहे. फक्त आपण पुढे येण्याची गरज आहे. आणि याच्यात आम्ही काय केलं की आता आपले कुलकर्णी सर, जे संतोष कुलकर्णी, जे आपल्या ह्या कोर्सचे फॅकल्टी आहे, तर ते आपल्याला ह्या कोर्समध्ये गाईड करणारच आहेत. सरांचा जो अनुभव आहे तो खूप मोठा आहे. अराउंड इट इज 40+ इयर्स एक्सपिरियन्स. आणि ही वर्कड इन व्हेरियस कॅपॅसिटीज. अशोकामध्ये ते प्रोजेक्ट इन्चार्ज होते आमच्या अशोकाची साईट्सला. आणि नंतर ही 1999 पासून, म्हणजे गेल्या 21 वर्षापासून सर अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटशी जोडलेली आहे. आणि मुख्यतः मला त्यांचं अभिनंदन याच्यासाठी बी आहे की आता हे जे काही आम्ही ऑनलाईन सुरू केलं, हे त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांचं जे नॉलेज आहे, त्यांच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक साईट्सवर जाऊन स्वतः शूटिंग केलेले व्हिडिओज आहेत. खूप मोठ्या प्रमाणात संग्रह, आणि सरांचा जो संग्रह आहे तो इतका सिस्टमॅटिक लावलेला आहे की अगदी 1 मिनिटात ते सांगू शकता की हे माझ्याकडे आहे, माझ्याकडे नाही, कुठल्या फोल्डरमध्ये काय आहे. तर तो इतका सिस्टमॅटिक काम करायची जी सवय सरांना आहे, तर त्यामुळे डेफिनेटली त्या या संदर्भातला बी अगदी अनेक लोक आम्हाला विचारतायत, आश्चर्यचकित होत आहेत की तुम्ही असे टेक्निकल कोर्सेस सुद्धा तुम्ही ऑनलाईन कसे घेऊ राहिले. त्याला आम्ही सांगतो की एखादा कोर्स तुम्ही संतोष कुलकर्णी सरांचा अटेंड करा, मग तुम्हाला कळेल. आमच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला जेव्हा RCCचा कोर्स करत होते किंवा अन्य कोणताही कोर्स करत होते, तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही साईटवरच उभे आहोत. असं इतके चांगले इफेक्ट त्याला देता येतात. आणि या झूममुळे किंवा कोणते जे काही आता मीटिंगचे ऍप्स आहेत, ते खूप छान त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट्स आहेत. आणि सरांना त्या सगळ्या गोष्टीचा इतका ते पुरेपूर वापर करतात. मित्रांनो, डेफिनेटली तुम्हाला टोटली प्रॅक्टिकल नॉलेज याच्यामध्ये संतोष कुलकर्णी सर देतीलच. पण त्याचबरोबर आमच्या अशोका, जे बिल्डकॉन कंपनी आहे, या कंपनीचे बी आमचे जे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहेत आणि जे मुख्यतः टेंडरिंगचं सगळं काम बघतात, ते मिस्टर अजय कांक्रिया, हे सुद्धा 2 दिवस विशेषतः ई टेंडरिंग संदर्भात आपल्याला गायडन्स करणार आहे. कारण की आज सगळं ई टेंडरिंग होतं, तर त्यावेळेला ते कशा पद्धतीने भरायचं, काय करायचं, याचं सगळं प्रॅक्टिकल गायडन्स तुम्हाला देतील. बाकी कशा पद्धतीने भरायला पाहिजे, त्याचं रेट अनालिसिस कसं केलं पाहिजे, ते तुम्हाला आपले संतोष कुलकर्णी सर सांगतील. माझ्या मते आता पुढचं आपल्याला संतोष कुलकर्णी सरांकडून ऐकायला जास्त आवडेल. मी संतोष कुलकर्णी सरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे आणि उद्योग वर्धिनीतर्फे सुद्धा सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार आणि चांडक सर. आणि सरांना आता विनंती करतो की त्यांनी आपल्याला जरा या टेंडरिंगच्या विश्वात घेऊन जावं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कामं करता येतील, रेट अनालिसिस काय असतं, आणि या सगळ्या गोष्टीत कसं सक्सेसफुली आपण बिडिंग करावं, त्याबद्दल सरांनी गायडन्स करावं असं मी सरांना विनंती करतो. यस सर. आणि जो कोर्स आहे तो कोर्स आपका आदेश. आदेश. त्याच्याबद्दलही आपल्याला सर गायडन्स करते. सो विथ दॅट मी इथे थांबतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी ह्या आपल्या वेबिनारचं गायडन्स सुरू करा. थँक्यू सर. यस सर, मोस्ट वेलकम. तर सर्व उपस्थित बंधू भगिनींना माझा नमस्कार. आज 15 जुलै 2020 आणि माझ्यासमोर कसा संयोग असतो की माझ्यासमोर 3 नावं मला दिसतात. एक नाव आहे गणेश पवार. गणेश पवारच्या शेजारी आहे संकेत, त्याच्या शेजारी आहे योगेश. असे आता हे नावं बघून तुम्हाला लक्षात येईल की ज्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गणेश असेल तो कार्यक्रम यशस्वी होणारच. आणि आपली भेट 15 जुलैला या ठिकाणी व्हावी, मी कॅमेऱ्याच्या या बाजूला, तुम्ही स्क्रीनच्या त्या बाजूला, हा पण एक संकेत असावा. आणि हा एक चांगला योगेश वर्ण आला, योग. अतिशय चांगल्या कोर्सला तुम्ही उपस्थित राहिलेले आहात. आणि आता 7:12 झालेल्या मित्रांनो, मी साधारण 18 ते 20 मिनिटं बोलेन. 7:30 पर्यंत मी तुम्हाला हा कोर्स, या कोर्स बद्दल मी माझं मत तुम्हाला सांगतो. ते ऐकून तुमच्या मनात निश्चित काहीतरी प्रश्न येतील. त्या प्रश्नाचे तुम्ही मला विचारा. चॅट बॉक्स वरती तुम्ही प्रश्न लिहित जा
आणि मग बघू मग आपलं इंटरॅक्शन कसं रंगतं ते. सो तुमच्या प्रश्नांची मी वाट बघत आहे. आता राजेंद्र अहिरे पण आपल्याला जॉईन झालेले आहेत. असे भरपूर लोक तुम्ही इथे आलेले आहात. तर सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. आणि आता मी माझी स्क्रीन शेअर करतो आहे. तुम्हाला स्क्रीन दिसतेय का माझी? शुभम? येस सर, स्क्रीन यस, थँक्यू श्रीराम. तर मित्रांनो, आपण जो कोर्स, ज्या कोर्स बद्दल बोलतो आहे त्याचं नाव मी ठेवलेलं आहे TRA02. व्हॉट इज TRA? हा तुमच्या मनात प्रश्न येईल. सो TRA इज टेंडरिंग अँड रेट अनालिसिस. 02 काय आहे? दुसरी बॅच आहे. हे बघा, आपलं टेंडरिंग अँड रेट अनालिसिस बॅच नंबर 2 म्हणून TRA2 या कोर्स बद्दल आता आपण बोलतो आहोत. माझं नाव सरांनी आता सांगितलं, छोटस नाव आहे संतोष कुलकर्णी. जर माझा चेहरा बघून तुम्हाला संतोष झाला असेल, फॅन्टास्टिक. आणि कोर्स तुम्ही जर बरोबर केला तर तो संतोष आणखीन तुमचा असा वाढेल. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात टेंडर सबमिट कराल आणि ते टेंडर तुम्हाला अवॉर्ड होईल आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा मला व्हॉट्सअप वरती लिहाल गॉट द टेंडर, तेव्हा अजून मजा येईल. सो एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, हा विषय फक्त तुमच्यासाठीच आहे. तुम्ही ज्या अर्थी या वेबिनारला आलेले आहात म्हणजे काहीतरी तुमचे हितसंबंध जोडलेले आहेत कन्स्ट्रक्शनशी, हो की नाही? मग ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही वरच्या लेवलला पोचालच, तेच आता आपण बघू. आता या कोर्सचा तुम्हाला काय फायदा आहे हे सांगतो आणि माझं बोलणं झाल्यावर मग तुम्ही प्रश्न विचारा. कोर्सचं नाव बघितलं आपण. आता तुमच्या सगळ्यांच्या मनात हा एकच प्रश्न आहे, या कोर्सचा आम्हाला काय फायदा? तर ठीक आहे, अशोकाने प्रोग्राम ठेवलेला आहे, आम्ही आलेलो आहोत, पण आम्हाला काय फायदा ते आधी आपण बघू. तर वास्तविक तुमच्या प्रत्येकाशी ओळख करून तुम्हाला इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करणं मला आवडलं असतं, आम्हाला सगळ्यांनाच आवडलं असतं. पण या दिवसांमध्ये ते शक्य नाही, हो की नाही? आणि वेळ सुद्धा मर्यादित आहे. त्यामुळे काही जनरलायझेशनच्या आधारे आपण निश्चित करू की तुमची प्रोफाईल कशी आहे. तर एक सर्वसाधारण या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांची प्रोफाईल काय असेल? बी सिव्हिल किंवा डिप्लोमा इन सिव्हिल, हो की नाही? मग असं जर असेल तर आता तुम्हाला काय आवश्यकता आहे? इफ यू आर ऑलरेडी एम्प्लॉईड, यू नीड टू डायव्हर्सिफाय युअर वर्क. डायव्हर्सिफाय म्हणजे काय? तुम्हाला त्याचा विस्तार आता करायचा आहे. तुम्ही फ्रेश आहात, फ्रेश जर असले, अजून एम्प्लॉईड नसले, तर हा कोर्स तुम्हाला नंतर जाऊन मार्गदर्शन करेल, नॉट इमिजिएट. इमिजिएटली जर तुम्ही फ्रेश असाल तर तुम्ही RCC किंवा एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, सध्या 4 कोर्सेस आहेत. एक आहे RCC, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, रोड अँड ब्रिजेस आणि टेंडरिंग अँड रेट अनालिसिस. त्यामुळे तुम्ही फ्रेश जर असाल मित्रांनो, तुम्हाला सांगेन की तुम्ही RCC चा कोर्स जॉईन करा. तुम्ही ऑलरेडी एम्प्लॉईड आहात एखाद्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर, ऑलराईट, आणि तिथे तुम्हाला अशी प्रगती अवरुद्ध झालेली वाटतीये आणि स्पेशली आत्ताच्या परिस्थितीमुळे, मग तुम्ही हा कोर्स करायलाच पाहिजे. कारण कॉन्ट्रॅक्टर कडे राहून तुम्हाला 2 प्रकारे कामं करता येतील. त्या कॉन्ट्रॅक्टरला मदत करून त्यांचे असलेले टेंडर्स तुम्ही अनालाइज करून, तुम्ही रेट अनालिसिस करून भरायला मदत करू शकता. आणि जर तुम्हाला पॅरलली तुमचं स्वतःचं काम सुरू करायचं आहे काही दिवसानंतर, तर दिस इज द राईट टाइम. आत्तापासून अभ्यास करून काम सुरू करा. आणि मग असे आहात का, वरती लिहिलंय अशी स्थिती झालेली का? अशी होती या दिवसांमध्ये, वाईट वाटून घेण्याचं काम नाही.
बरेचसे लोक या दिवसांमध्ये या लाल टॅग ला प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही अनएम्प्लॉइड झालेले आहात का, असं असू शकतं. काही हरकत नाही, म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पण जर असं असलं आणि तुम्ही काहीतरी कॅरियर मध्ये ट्रान्झिशन करता आहात, बरेचसे लोक आता मला मागच्या 2-3 महिन्यात जे भेटले ते ऑलरेडी एका कॉन्ट्रॅक्टरकडे त्यांचं कॅरियर, काही लोकांनी 4-5 ठिकाणी चांगले कामं केलेले आणि त्यानंतर एंटरप्रिनरशिप करायची म्हणून ते बाहेर आलेले. आणि मग अशा एंटरप्रिनरशिप करणाऱ्या लोकांसाठी हा कोर्स अगदी वेल टेलर्ड आहे, वेल टेलर्ड. आणि तुम्ही स्वतःच जर ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर आहात, बिल्डर आहात आणि तुम्ही विविध कामं सध्या घेऊनच राहिलेले आहात आणि तुम्हाला जर आता रेसिडेन्शियल ची कामं सोडून तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये प्रवेश करायचा असेल, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा, रोड्स, ब्रिजेस, डॅम्स, हायवेज, मेट्रोज, हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरल काम आहेत. हे कामांपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे टेंडरिंग. तुम्ही आर्किटेक्ट आहात, फॅन्टास्टिक. नॉर्मली प्रत्येक बॅच मध्ये एक ना एक आर्किटेक्ट असतो किंवा असते म्हणणं जास्ती, असतो किंवा असते, कारण 1-2 बॅचेस मध्ये वी हॅव अ लेडी आर्किटेक्ट. सो इफ यू आर ए आर्किटेक्ट, हा कोर्स तुम्हालाही मदतीचा आहे, कारण कदाचित तुम्हाला स्वतःला टेंडर भरायचं नाहीये पण तुम्हाला टेंडर बनवायचं आहे. रिमेंबर, यू हॅव टू प्रिपेअर द टेंडर. मग टेंडर मध्ये बिल ऑफ क्वांटिटीज, जनरल कंडिशन्स, स्पेशल कंडिशन्स, एनेक्सस, ड्रॉइंग्स, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजे ना. मग त्या व्यवस्थित लिगली कशा त्यात टाकायच्या, दॅट यू मस्ट लर्न. त्यामुळे इफ यू आर आर्किटेक्ट, मोस्ट वेलकम. पण तुम्ही म्हणाल आम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहोत, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहोत, सर आम्हाला कोर्स चालेल का? थोडा विचार करावा लागेल. हे बघा, टेंडरिंग अँड रेट अनालिसिस असे 2 भाग आहेत. मग त्यापैकी टेंडरिंग हा जो पोर्शन आहे हा जेनेरिक आहे. जेनेरिक म्हणजे काय की बेसिकली पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टल जे आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे, जिथे आपल्याला टेंडर्स बघायला मिळतात, जिथे आपण टेंडर सबमिट करू शकतो, दॅट इज ओपन टू ऑल ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग, नॉट ओनली सिव्हिल इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल रिलेटेड काम, मेकॅनिकल रिलेटेड काम यू कॅन सर्टनली टेक. याचा अर्थ काय की जो टेंडरिंग चा पोर्शन आहे तर तो तुम्हाला डायरेक्टली ऍप्लिकेबल आहेच. येस, एनीबडी कॅन लर्न. पण जो दुसरा पोर्शन आहे रेट अनालिसिसचा, त्या रेट अनालिसिसच्या पोर्शन मधून तुम्हाला बेसिक नो हाऊ मिळेल की रेट अनालिसिस करण्याची पद्धत काय आहे, कसा मार्केट सर्वे करायचा, कसे मटेरियलचे रेट्स घ्यायचे, त्याच्यावर लेबर रेट्स कसे कलेक्ट करायचे, त्यांना कंपाईल कसं करायचं, त्यावरती वॉटर इलेक्ट्रिसिटी चार्जेस कसे लोड करायचे, त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट, ओव्हरहेड्स कुठले कुठले, दॅट विल हॅव टू एस्टिमेट. सो हे सगळे कसे लोड करायचे आणि फायनली either with or without GST how to prepare that item rate, हे तुम्ही पण शिकू शकता. सो इवन इफ यू आर ए पर्सन नॉन सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड शुड कम. आणि तुम्ही एंटरप्रिनर असाल तर मग तर तुमचं स्वागतच आहे, कारण टेंडरिंग इज फॉर एंटरप्रिनर्स. एंटरप्रिनर तोच आहे जो नवीन नवीन टेंडर स्टडी करून नवीन ठिकाणी एक्सपोज स्वतःला करायची रिस्क घेऊ इच्छितो. ही इज अ एंटरप्रिनर. त्यामुळे तो कुठल्याही सेक्टर मधले असले तुम्ही आणि तुम्हाला कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये एंटरप्रिनरशिप करायची इच्छा असेल आतून, देन यू मस्ट जॉईन दिस कोर्स. हे तुमचं साधारण 9
कॅटेगरीज मध्ये आपण ऑडियन्सला डिव्हाइड केलेलं आहे, पण याची परीक्षा तुम्ही स्वतःच जास्ती चांगली करू शकता माझ्यापेक्षा. तर मित्रांनो, या कोर्समध्ये नेमकं काय आहे? फर्स्ट थिंग इज द कॉम्प्रिहेन्शन ऑफ द प्रोजेक्ट. कॉम्प्रिहेन्शन काय असतं? म्हणजे टेंडर, डॉक्युमेंट, ड्रॉइंग्स, कंडिशन्स बघून आपल्याला त्या प्रोजेक्टचा कम्प्लिशन पिरियड आणि तो प्रोजेक्टचा कॉन्सेप्ट, ते याच्यापैकी कुठलेही तर असू शकतं. अगदी रेसिडेन्शियल, कम्युनिटी सेंटर, बाउंड्री वॉल, हे अगदी साधे. इंडस्ट्रियल फॅसिलिटी, कमर्शियल, इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट लाईक रोड, ब्रिजेस, पाईपलाईन्स, ट्रान्समिशन लाईन्स, बस स्टँड असू शकतं, पब्लिक फॅसिलिटी असू शकते. याच्यापैकी कुठलंही टेंडर असू शकतं. मध्यंतरी एक टेंडर मी मागच्या बॅच मध्ये दाखवलं, ते लायब्ररीचं टेंडर होतं, लायब्ररीचं रिनोव्हेशन कॅलकटाचं. सो देर कॅन बी एनिथिंग. थँक्यू हरीश. सो याचा अर्थ काय झाला की फर्स्ट थिंग यू नीड टू कॉम्प्रिहेंड. कुठलेही काम सुरू करण्याच्या आधी तो कॉम्प्रिहेंड करायला पाहिजे. कशा करता? आपली कॅपॅसिटी आणि कॅपेबिलिटी आणि एका बाजूला आणि प्रोजेक्ट रिक्वायरमेंट्स, हे दोन्ही आपल्याला मॅच करून बघायला पाहिजे. फक्त आपल्याला टेंडर भरायची विद्या आल्यामुळे आपल्याला टेंडर मिळेल याची काही शाश्वती नाही. समजा टेंडर मिळालं तर वी शुड हॅव दॅट कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी, दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. सो माझ्या मते सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही प्रत्येकाने हे करायला पाहिजे कोर्समध्ये आल्यावरती, यू मस्ट असेस युअर पोटेन्शियल. नुसता शेजारचा धाव घेतो आहे, त्याला 10 कोटीचं काम मिळालं म्हणून मी पण 10 कोटीचं घेईन, ही कॉम्पिटिशन बरोबर नाही. उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे, या म्हणण्यात काय अर्थ? यू शुड जज युअर ओन पोटेन्शियल. ते तुम्ही आधी करा आणि त्याला मदत करेन. वन्स यू कम टू द क्लास विल टॉक अबाउट दॅट. सो फर्स्ट थिंग इज टू अंडरस्टँड द कॉम्प्रिहेंड प्रोजेक्ट. Then we make a decision whether to go for this tender or whether not to go for this tender. हा फ्लोचार्ट मधला सगळ्यात पहिला पॉइंट आहे. सो हा पॉइंट लक्षात आला तुमच्या? दिस इज फर्स्ट पॉइंट. मग त्यानंतर मित्रांनो आपण कॉन्ट्रॅक्ट्स बघू. हे किती प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स, त्यातले बरेचसे तुम्हाला ऐकून माहिती आहेत. रेसिडेन्शियल मध्ये पहिला नंबरचा आहे बिल्टअप रेट कॉन्ट्रॅक्ट, बिल्टअप एरिया. चला 700 रुपयांनी काम देऊन टाकलं, दॅट इज बिल्टअप एरिया. पीसमिल रेट्स कॉन्ट्रॅक्ट, सब कॉन्ट्रॅक्टर्सला आपण देतो. ठीक आहे, 110 रुपये स्क्वेअर फूट आरसीसी काम तू कर, समथिंग लाईक दॅट. काही ठिकाणी कॉस्ट प्लस पर्सेंटेज. म्हणजे काय की मगाशी आपण त्या संकेत बद्दल बोललो आणि दुसरा एक मित्र गणेश. सो गणेशला बंगला बांधायचा आहे आणि संकेत इज ए क्वालिफाईड इंजिनियर. तो संकेतला त्यांनी काम दिलं, गणेशने काय दिलं काम की माझा बंगला बांधायचा आहे, तो कॉस्ट प्लस पर्सेंटेज मध्ये काम कर. म्हणजे काय? सो गणेशच मटेरियल मागवेल, गणेशच लेबर ऑर्गनाइज करेल. ऑर्गनाइज म्हणजे पैसे देईल मटेरियल आणि लेबरसाठी. टोटल एस्टिमेट जे झालं त्या एस्टिमेटच्या 5% आपला मित्र संकेत घेईल. दिस इज कॉस्ट प्लस पर्सेंटेज. तुम्ही बघत असाल इंटेरियर्स चे जितके कामं असतात त्या कॉस्ट प्लस पर्सेंटेजच्या आधारे केले जातात. जेवढ्याचं मटेरियल आलं, जेवढे लेबर लागली, त्याच्यावरती आपण इंटेरियर डेकोरेटरला इतकं पर्सेंटेज देतो, विच इज अ पॉप्युलर मेथड. मग 4 आणि 5 जे आहेत मित्रांनो, ते खरं इट रिक्वायर्स युअर स्किल. वन इज पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट आणि वन इज आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट. दोन्ही तुम्ही ऐकलेले आहेत. पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपल्याला टेंडरच्या अबोव, बिलो किंवा ऍट पार आपल्याला सांगावं लागतं. टोटल एस्टिमेट किती दिलंय? 57,85,000. त्यांनी अनालाइज. तुम्ही म्हणाल आपलं काम 57-85 मध्ये होईल का? होईल, जस्ट बाउंड्री वरती होईल. फाईन.
देन मी फक्त तिथे खाली एक लाईन लिहायची आहे, ऍग्री टू कम्प्लीट द वर्क ऍट पार ऑफ द एस्टिमेटेड कॉस्ट. मग याच्या अनुषंगाने पुढचा एक पॉइंट सांगतो, की हे एस्टिमेटेड कॉस्ट आल्या कुठून. गव्हर्नमेंटनी हे जे टेंडर फ्लोट केलं त्याच्यामध्ये जी एस्टिमेटेड कॉस्ट आहे ती आली कुठून, तर ती आली SSR मधून. तुम्ही जर महाराष्ट्राच्या रिस्पेक्टने बोलता आहात तर स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स 2019-20 जे 1 जुलै 2019 ला पब्लिश झालेलं आहे, आता ते फोर्स मध्ये आहे, त्याच्या बेसिसवरती हे सगळे एस्टिमेट केले जातात. याचा अर्थ तुम्हाला SSR चांगला माहिती पाहिजे. SSR मधल्या आयटम्स, SSR मधल्या रेट्स तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, सो दॅट इज अबाउट पर्सेंटेज कॉन्ट्रॅक्ट. आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट काय आहे, तर इंडिव्हिज्युअल आयटमची क्वांटिटी त्यात दिलेली असती. बिल ऑफ क्वांटिटीज मध्ये, BOQ मध्ये क्वांटिटी दिलेली असती, युनिट दिलेली असती, रेटचं कॉलम ब्लँक असतं, विच यू ऍज अ टेंडरर हॅज टू फिल अप. आणि ते कसं भरायचं, दॅट स्किल इज कॉल्ड रेट अनालिसिस. ते स्किल कुठून येईल, तर ते स्किल इट इज नॉट कमिंग बाय मॅजिक. देर इज अ CPWD व्हॉल्यूम फॉर दॅट विच इज कॉल्ड रेट अनालिसिस. त्याला म्हणतात DAR, डिस्ट्रिक्ट रेट अनालिसिस. CPWD चे 19-20 चे व्हॉल्यूम्स आहेत, व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2, विच कंप्राइजेस ऑफ एनी आयटम यू वॉन्ट टू इमेजिन. त्या सगळ्या आयटम्स त्यात तुम्हाला मिळून जातील, राईट फ्रॉम अर्थवर्क टू रोडवर्क. आणि इवन त्यांनी रिसेंटली एक नवीन चॅप्टर सगळ्यात शेवटी ऍड केलेलं आहे, मिसलेनियस आयटम्स. नवीन टेक्नॉलॉजीचे आयटम्स हे त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो त्याचा स्टडी यात फार महत्वाचा आहे. त्याचा स्टडी केल्याने तुम्ही रेट अनालिसिस करू शकता. आणि यू डोंट हॅव टू टेक द सेम रेट्स. जे त्यांनी रेट्स अनालिसिस केलेले आहेत ते घ्यायची आवश्यकता नाहीये. पण तुम्हाला जर मार्केट रेट्स तुम्ही कलेक्ट केले, मटेरियल रेट्स, लेबर रेट्स तुम्ही बघा त्यांनी किती अश्युम केलेले आहेत, व्हॉट इज द डिफरन्स, then add that much percentage or deduct. There is a skill. Okay, then lump sum contract आहे. lump sum म्हणजे ठीक आहे, आपलं मित्र योगेशने सांगितलं मला एक टॉयलेट ब्लॉक बनवून पाहिजे, मी त्याला ड्रॉइंग दिलं. हे ड्रॉइंग आहे, त्यामध्ये 5 बाथरूम आहेत, 5 लॅट्रिन आहे, 2 वॉश बेसिन्स आहेत, असा एरिया आहे, साधारण एक 50 स्क्वेअर मीटरचा एरिया आहे. किती पैसे घ्याल, त्यांनी अनालाइज्ड एव्हरीथिंग ड्रॉइंगच्या आधारे. देन ही गिव्ह अ लंप सम कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यात मेन कंडिशन काय आहे, ऑल द स्पेसिफिकेशन्स आर फ्रोझन. डिटेलमध्ये बोलू आपण. मग पुढे जाऊन काही जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत मित्रांनो, दीज आर कॉल्ड टर्नकी किंवा EPC, इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन. जसं एक अगदी साधं छोटस एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप ची पूर्ण टेक्नॉलॉजी, फ्युएल स्टोरेज, रिझर्वेशन, पंपिंग, डिस्ट्रीब्युशनची पूर्ण टेक्नॉलॉजी आहे. ती पूर्ण टेक्नॉलॉजी तुम्हीच त्यांना प्रोव्हाइड करायची, सगळे इक्विपमेंट्स तुम्हीच त्यांना प्रोव्हाइड करायचे, तुम्हीच ड्रॉइंग द्यायचं, त्यांच्या आर्किटेक्ट बरोबर कोऑर्डिनेट करायचं, किंवा तुम्हीच ड्रॉइंग द्यायचे आणि तुम्हीच ते पूर्ण एक्झिक्यूट करून त्यांना किल्ली फक्त हातात द्यायची, छान फोटो बिटो काढायचा त्या दिवशी. दिस इज कॉल्ड टर्नकी प्रोजेक्ट, टर्नकी कॉन्ट्रॅक्ट. हे बेसिक 7. मग बाकीचे काही जे आहेत, हे जे 1 ते 7 आपण बघितलं मित्रांनो, हे आपले पैसे खर्च न करता जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. पण तुम्ही म्हणाल आमच्याकडे आहेत पैसे, आम्ही देऊ शकतो गव्हर्नमेंटला, फाईन. मग पुढचे 1, 2, 3 तुमच्या करता आहे. BOT कॉन्ट्रॅक्ट. व्हॉट इज BOT? बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर. एक ब्रिज बांधा, 10 वर्ष तुम्ही त्याचा टोल एकत्र करा, 10 वर्षांनी हँड ओव्हर करा. दॅट इज BOT कॉन्ट्रॅक्ट. दॅट यू हॅव टू बिल्ड युअर सेल्फ फ्रॉम युअर ओन मनी.
एक आहे BOOT, बिल्ड, ओन, ऑपरेट अँड ट्रान्सफर. आता मी तुम्हाला वेबिनार मध्ये जास्ती हे नाही सांगत. मग एक DBOT असतो, डिझाईन, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर. आपण बोलू त्याबद्दल. सगळ्यात मुख्य आता आपण त्या टेंडरिंग प्रोसेस मध्ये शिरलेलो आहोत. व्हॉट इज दिस टेंडरिंग प्रोसेस? टेंडरिंग ऐकतो आपण, पण काय टेंडरिंग? ते 1 पासून 10 पर्यंतचे स्टेप्स आपल्याला क्रिस्टल क्लिअर पाहिजे आपल्या डोक्यात, की अच्छा टेंडरिंग चाललेलं आहे म्हणजे 1 ते 10च्या मध्ये कुठेतरी असेल. प्रिपरेशन ऑफ टेंडर, फ्लोटिंग द टेंडर, NIT, विल टॉक अबाउट दॅट. मग सगळ्यात मुख्य जे लोकांना आवड असते ती याच्यामध्ये, की आम्हाला टेंडर भरताना कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची आवश्यकता असेल, डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड विथ ऍप्लिकेशन टू बी एनरोल्ड एज अ कॉन्ट्रॅक्ट, सगळे डॉक्युमेंट्स त्यात दिलेले. आणि कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन साठी काय काय पाहिजे? या 10 गोष्टी पाहिजे. तुमचं सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट पाहिजे, एफिडेव्हिट पाहिजे, CS सर्टिफिकेट पाहिजे, वर्क सर्टिफिकेट पाहिजे, अंडरटेकिंग पाहिजे, कॉपीज ऑफ फोटोज ते तर आहे तुमच्याकडे, GST नंबर पाहिजे, लिस्ट ऑफ मशिनरीज पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या आहेत. मग सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट साठी कुठले डॉक्युमेंट पाहिजे? या सगळ्या. आणि मग तुमचा आवडीचा विषय ई टेंडरिंग. आजकाल जसं तुम्ही घरी बसल्या बसल्या हे वेबिनार अटेंड करत आहात, घरी बसल्या बसल्या तुम्ही माझा क्लासही जॉईन करणार आहात, घरी बसल्या बसल्या तुम्ही तुमचं स्किल अपग्रेड करणार आहात, तसं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी व्यवस्था केलेली आहे. हे जे पोर्टल मी दाखवलेलं आहे mahapwd.com, तिथे गेल्यानंतर ई टेंडरिंगच्या सर्व प्रक्रिया तुम्हाला शिकायला मिळतील. एव्हरीथिंग यू कॅन लर्न. फक्त एक तुमच्याकडे लॅपटॉप पाहिजे चांगला, आणि लॅपटॉपची काय क्वालिफिकेशन पाहिजे, क्वालिटी पाहिजे, त्यावर इंटरनेट एक्सप्लोरर कसं डाउनलोड करायचं, कसं काय करायचं, या इन्स्ट्रक्शन याच वेबसाईट मध्ये दिलेलं आहे. डोंट नीड एनीबडी एल्स. इट इज एव्हरीथिंग इज गिव्हन. प्री रिक्विजिट्स काय काय त्यांच्या ऑनलाईन काम करण्यासाठी, रजिस्ट्रेशन ऑफ वेंडर्स, आपल्याला एक DSC घ्यावं लागतं, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट लेवल 3चं घ्यावं लागतं. मग रिकमेंडेड हार्डवेअर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी काय काय पाहिजे, एव्हरीथिंग इज डॉक्युमेंटेड. मग डिजिटल सिग्नेचरची व्याख्या. आणि मग आता मी सेकंड पार्ट मध्ये शिरलेलो आहे, रेट अनालिसिस. थोडंसं बोललो आपण सुरुवातीला. मग आपण प्रत्यक्षामध्ये असं नाही की मी तुम्हाला सांगितलं की असं असं करून घ्या, ते सांगेन, but then you have to carry out this thing yourself in the class. की मी तुम्हाला सांगितलं की एक RCC आहे, ग्रेड M25 आहे, त्यामध्ये फॉर्म वर्क इन्क्लूड करा, रिबार्स पण त्यातच घ्या असं समजा सांगितलं. कटिंग, बाइंडिंग, बेंडिंग, फिक्सिंग हे सगळं त्यात इन्क्लूड करा, प्लास्टिसायझर इन्क्लूड करा, क्युरिंग घ्या, आणि एक ऑल इन्क्लुसिव्ह रेट तयार करा. इफ आय गिव्ह यू दिस असाइनमेंट देन यू शुड बी एबल टू कम्प्लीट. आणि बाय द वे, ज्यांना रेट अनालिसिस वर काम करायचं आहे त्यांनी लॅपटॉप सह लॉग इन करणं आवश्यक आहे. कंपल्सरी नाही पण आवश्यक आहे, कारण तुमचा जर लॅपटॉप असेल, तुम्ही एक्सेल वर काम करत असाल, इट इज फॅन्टास्टिक. कारण एक्सेल वरती काम केलं तर रिपिटेटिव्ह कामं तुमची सोपी होतात, हे लक्षात ठेवा. सो आय वुड ऍडव्होकेट फॉर एक्सेल. मग हे बेसिक रेट्स. आणि तुमची एंगेजमेंट वाढवण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही हे रेट्स कलेक्ट करा आणि क्लासमध्ये आणा. आय कॅन ऑलवेज शो यू दिस रेट्स, पण तुमची इन्व्हॉल्वमेंट कशी वाढेल नाही. तुम्ही नुसती श्रवण भक्ती करायला जर येणार असाल तर त्यात मजा नाही येणार तुम्हाला. तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे या कोर्समध्ये. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या कोर्समध्ये ग्लेमर नाहीये काही.
यु नो व्हॉट इज ग्लेमर? ग्लेमर म्हणजे प्रथम दर्शया जिच्या प्रेमात आपण पडू शकतो अशी गोष्ट. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, इफ आय टेल यू कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, तर तुम्हाला एकदम तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. का? कारण त्यातली प्रत्येक ऍक्शन ही तुम्हाला डोळ्यासमोर दिसू शकते. मी तुम्हाला दाखवू शकतो, बघा हे सिमेंट आलं, ही सँड आली, ऍग्रिगेट आलं, प्लास्टिसायझर आलं, असं ते सायलोत गेलं, सायलोवरनं खाली आलं, मग ते स्कॅडा कंट्रोल पॅनल तिथे आहे, आणि आता हा मिक्स तयार झाला, याचा स्लंप इतका आहे. हे सगळं मी तुम्हाला दाखवू शकतो, त्याचे व्हिडिओज दाखवू शकतो. पण टेंडरिंग ही प्रोसेस अशी आहे मित्रांनो, मी तुम्हाला कन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ दाखवून फायदा नाही आहे. सो यू हॅव टू बी रेडी, टू बी स्टुडियस आणि टू बी इन्व्हॉल्ड. मग ते इन्व्हॉल्वमेंट कसं वाढेल? बाय कंपाइलिंग, कलेक्टिंग अँड मेकिंग युअर ओन डेटा शीट फॉर मटेरियल्स, फॉर लेबर्स. ती करायची मानसिक तयारी ठेवून या. अजून काही राहिलं का आपलं? येस. सो त्याबरोबर आपण SSR चा अभ्यास करू, हे तर मी बोललो. पण SSR चा अभ्यास म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला या आयटमचं डायसेक्शन करता आलं पाहिजे. व्हॉट इज डायसेक्शन? की त्यातल्या या आयटमला वाचून त्यामधल्या मटेरियल कुठले कुठले घ्यायचे आहेत हे आपल्याला बघता आलं पाहिजे. त्यामध्ये लेबरचे स्किल्स कोणते इन्व्हॉल्ड आहे हे बघायला पाहिजे. त्या आयटमला बघून आपल्याला कुठल्या प्रकारचे इक्विपमेंट्स लागणार आहेत ते त्या आयटम मधून काढता आलं पाहिजे. दॅट इज अ स्किल दॅट यू शुड बी एबल टू फाइंड आउट. गेटिंग द पॉइंट? आणि हे मी तुम्हाला मगाशी बोललो, दिस इज अनालिसिस ऑफ रेट्स फॉर दिल्ली. पण तुम्ही म्हणा दिल्लीचे रेट महाराष्ट्रामध्ये नाही, रेट ते घ्यायला नाही म्हणत आहे, बट दिस इज अ वे ऑफ अनालायझिंग द आयटम रेट्स. आणि दिस इज CPWD, म्हणजे ही भगवद्गीता आहे कन्स्ट्रक्शनच्या लोकांसाठी इंडियामधल्या. तुम्ही पूर्ण हिंदुस्थानात कुठेही जा आणि जर तुम्ही सांगितलं आम्ही CPWD च्या मेथड प्रमाणे रेट अनालिसिस केलेलं आहे, देन दॅट विल बी अप्रूव्ड. ओके. सो मला असं वाटतं मित्रांनो, जेवढं मी तुमच्याशी बोललो, की हा कोर्स तुम्हाला नक्की कॉन्फिडन्स देईल. कॉन्फिडन्स कशाला येईल? कारण तुम्हाला कॉम्पिटन्स मिळेल. सो कॉम्पिटन्स जिथे आहे तिथे कॉन्फिडन्स असतो. कॉन्फिडन्स नसल्यामुळे मग इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो. देन यू हॅव लॅक ऑफ कॉन्फिडन्स. एवढं बोलून मी तुम्हाला सर्व सज्जन व्यक्तींना, व्यक्ती म्हटले त्यात दोघे आल्या, सज्जन आणि देवी दोघेही आल्या, तो सर्व व्यक्तींना माझे शतशः धन्यवाद. तुम्ही एवढं ऐकून घेतलं माझं. आणि आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही माईक हातामध्ये घ्या आणि काही तुमच्या मनात प्रश्न जर येत असले, नसले तर चांगलं आहे, तुम्ही डायरेक्टली क्लासला जॉईन व्हा. पण जर काही प्रश्न असले तर विचारून बघा, कदाचित उत्तर देऊ शकेन मी. यस श्रीराम. येस सर, थँक्यू सो मच. ज्यांना ज्यांना क्वेश्चन्स आहेत तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्स वरती क्वेश्चन्स टाका आणि आम्ही ते अनाउन्स करू क्वेश्चन सगळे. तर 2 मिनिटं क्वेश्चन्स बघतो आम्ही. सर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन असं आहे की अनालिसिस आहे, तर त्याला म्हणजे टेक्निकल बॅकग्राऊंड वगैरे लागणं कंपल्सरी का? म्हणजे सपोज एखादा BE सिव्हिल असेल किंवा डिप्लोमा असेल तर टेक्निकल रेट अनालिसिस वगैरे करू शकतो का टेंडरचं? रेट अनालिसिस करू शकतो, म्हणजे येस, टेक्निकली ही कॅन डू इट. पण ते तेव्हाच करू शकेल जेव्हा त्याला साईट वरचं माहिती असेल. म्हणजे जर मी म्हटलं कॉन्क्रीट ऑफ ग्रेड M20, तर त्याला हे कळायला पाहिजे, अच्छा M20 म्हणतात ते, म्हणजे त्याचं नॉमिनल मिक्स 1, 1.5, 3 असायला पाहिजे. मग त्याला हे माहिती असायला पाहिजे की नॉमिनल मिक्स आहे की डिझाईन मिक्स आहे.
या हे तर टेक्निकल बॅकग्राऊंड माहितीच पाहिजे ना. पण हा, इफ यू आर सेइंग की आधी कधी केलेलं असणं आवश्यक आहे का, देन आय विल से नो. पण तुम्ही साईटवर गेलेले आहात, तुम्हाला माहिती आहे ना कॉन्क्रीट म्हणजे काय. ती पाळी माझ्यावर आणू नका की कॉन्क्रीट म्हणजे बघा सिमेंट सँड ऍग्रिगेट एकत्र केलं, त्यात पाणी टाकलं किंवा हायड्रेशन प्रोसेस चालू होती. नो, हा क्लास त्याच्यासाठी नाहीये मित्रांनो. मग त्यासाठी मग तुम्ही आरसीसी मध्ये जा. आरसीसी मध्ये मला भेटा. ओके. ओके. येस सर, थँक्यू. आणि सर मी अजून काही लोकांचे क्वेश्चन्स येत आहेत, तोपर्यंत मी आपले जे स्टुडंट आहे पास पार्टिसिपंट हो परवटे, तर हो. त्यांना विनंती करतो की त्यांनी प्लीज जरा कोर्सचा फीडबॅक द्यावा आणि एकंदरीत तुमचं काय मत आहे टेंडरिंग आणि याच्याबद्दल. येस. गुड इव्हनिंग सर. येस, गुड इव्हनिंग सुमित. हा सर, मला फक्त या कोर्स बद्दल असं सांगायचंय हा प्रसिद्ध सुमित आला. की जर टेंडरिंग आणि रेट अनालिसिस जर फिक्स असेल आणि सोप्या शिकून घेणं असेल तर संतोष कुलकर्णी सरांसारखं एवढं सोपं कोणी शिकवत नाही सर. हे मी तुम्हाला सांगायचं माझा उद्देश आहे की संतोष कुलकर्णी सरांचं शिकवणं एवढं चांगलं आहे की अवघडातली अवघड गोष्ट ही सिंपल होऊन जाते एकदम. येस येस. येस सुमित. ओके. सुमित, वाटतं तुमचं म्यूट झालं. सुमित. हा बोला ना सर. हा, ओके ओके. वाटतं तुमचं म्यूट झालं तर मध्ये. हो हो ओके ओके, चालेल. ग्रेट. थँक्यू सुमित. हो, थँक्यू सर. होप तुम्ही आता लवकरच ऑनलाईन टेंडर्स भरायला सुरुवात करा. हो हो, काय करणारच आहे सर, नक्की. त्याच्यामुळे तर लावला. आणि खूप काही बारकाई गोष्टी शिकायला भेटल्या टेंडरिंगच्या कोर्स मधनं सरांकडनं, म्हणजे कसं बघावं आणि कसं नीट आपण भरून घ्यावं, आपल्याकडनं कशा कमी चुका होतील ते एक शिकायला भेटलं सरांकडनं. शुअर शुअर. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. येस सुमित. सर, पुढचा प्रश्न असा आहे की रेट अनालिसिस साठी काही ईआरपी सिस्टीम असतात का, आणि इन्व्हेंटरी कंट्रोल साठी पण काही ईआरपी सिस्टीम्स युज होतात का इन प्रॅक्टिस मध्ये. हे बघा, दोन अलग अलग प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, रेट अनालिसिस साठी रेडीमेड ईआरपी आहे का. सो त्याचं उत्तर देतो, पण इन्व्हेंटरी कंट्रोल हा माझा विषय नाहीये, त्यामुळे प्लीज त्याच्यावर मला विचारू नका. पण त्याच्यावर उत्तर जे तुम्हाला मिळेल अल्टिमेटली की येस देर इज अ ईआरपी एक्झिस्टिंग. कारण ईआरपीचं बेसिक हेच स्टॉक साठी आहे, त्यामुळे इन्व्हेंटरीसाठी ईआरपी सिस्टम आहे. पण त्याच्याबद्दल पुढे आता मी काही बोलत नाही. आता पहिल्या याच्यावर की रेट अनालिसिस साठी ईआरपी अवेलेबल आहे का. आहे ना. तुमच्या कॉलरच्या वरती असा एक 8 इंचाचा जो पोर्शन आहे, दॅट इज युअर ईआरपी सिस्टम विच यू ऑलवेज कॅरी विथ यू. आणि माझं आय इन्सिस्ट की तुम्ही त्याला वापरा. डोंट रिलाय ऑन ए रेडीमेड ईआरपी सिस्टम फॉर रेट अनालिसिस. नॉट पॉसिबल. लक्षात आलं. आणि ते ईआरपी तुम्ही स्वतः तयार करा. त्यासाठी मी तुम्हाला आग्रह करतोय की तुम्ही लॅपटॉप आणि MS एक्सेल वरती काम करायला लागा. यू शुड हॅव युअर ओन डेटाबेस. कुठलाही रेट तुम्हाला 5 ते 10 मिनिटाच्या आत वर्कआउट करून दाखवता आलं पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला मजा येणार नाही. ओके. येस सर, थँक्यू. अँड सर, त्याच्या रिलेटेडच क्वेश्चन होता की आपण हे जे एस्टिमेशन आणि हे जे आपण डेटा अनालिसिस शिकूया कोर्समध्ये, तर याच्यामध्ये सगळं मॅन्युअल पेपर पेन आणि एक्सेल्स वगैरे वापरून होणार का सॉफ्टवेअर्स मध्ये. म्हणजे ऑफकोर्स आय नो की पेपर म्हणजे मॅन्युअल आहे, आणि त्याचा फायदा काय तुम्ही हे सांगू शकता का. त्याचा फायदा काय म्हणजे कशाचा फायदा काय. MS एक्सेल मध्ये करायचं म्हणजे हे सगळं प्रॅक्टिकली शिकून घेणं, मॅन्युअली एस्टिमेटिंग आणि डेटा अनालिसिस. याचा फायदा काय. याचा फायदा कसा होतो म्हणजे आपल्या जीवनात, असं सांगेल, असा याच्यामध्ये मी फ्रेम करतोय क्वेश्चन. अरे याचा फायदा काय बाबा, तू अनुभवल्यावर तुला लक्षात येईल. तू स्वतः जर ती गोष्ट केलेली असली आपल्या हाताने, तर तुला, जर तू तुझ्या कंपनीच्या अगदी उच्च पदावरती आहे असं धरून चालू आपण लेट अस से,
अँड यू हॅव टू मेक अ डिसिजन. तू तुझ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तुम्ही रेट अनालिसिस घेऊन या, त्यांनी दाखवलं रेट अनालिसिस. आता तुम्ही जर तुमच्या कॅरियर मध्ये स्वतः रेट अनालिसिस केलेलंच नसलं तर त्याने दिलेला 8,000 हा रेट करेक्ट आहे की नाही हे तुम्ही कसं सांगू शकाल? ही झाली एक केस. आणि तुम्ही जर टेंडरिंग स्वतः करणार असाल आणि तुम्हाला मी ऍज अ क्लायंट प्रश्न विचारला की 8,000 रुपये सांगताय, 8,000 येणं शक्यच नाही, हा 7,000च्या आसपास येईल, देन यू हॅव टू कन्व्हिन्स मी. आणि कन्व्हिक्शन तेव्हाच येतं वेन यू हॅव डन युअर ओन वर्क, वेन यू हॅव डन युअर ओन होमवर्क. सो माझं बिलीफ असं आहे, यू मस्ट वॉक द पाथ युअर सेल्फ. ओके, ओपिनियन. थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन, एक मिनिट सर. सर न्यूली कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ज्याला हे टेंडर्स वगैरे भरायचे असेल तर वर्क एक्सपिरियन्स प्रायर म्हणजे नेसेसरी असतं का, किंवा वर्क कम्प्लीट सर्टिफिकेटचं काही नीड असतंय का? हो, टेंडर मध्ये जे आता आपण लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स बघितले त्यामध्ये एक डॉक्युमेंट हे पण आहे की जे जे कामं तुम्ही आतापर्यंत कंप्लीट केलेले आहेत त्यातही 2 सेक्शन्स आहेत. एक जे तुम्ही इतरत्र कामं केलेले आहेत, जसं माझ्यासमोर निलेश भालके आता आहे, सुमित पर्वते आहे, यांना विचारलं तुम्ही कुठली कामं केली, यांनी सांगितलं आम्ही दोघांनी मिळून 50 लाखाची कामं केलेली आहेत. बरं कुठे केली आहेत? प्रायव्हेट सेक्टर मध्ये केलेली. इमिजिएटली त्याचं व्हॅल्युएशन निम्म होईल. त्यात लिहिलेलं आहे, असं मी म्हणतो म्हणून नाही, इट इज रिटन की प्रायव्हेट जॉब जर केले असतील म्हणजे नॉन गव्हर्नमेंट, देन द व्हॅल्युएशन विल बी 50%. तुम्ही 50 लाखाची कामं केली असतील, इट विल बी कन्स्टिट्यूड ॲज 25 lakhs ओनली. सो हा एक सेक्शन झाला. दुसऱ्या सेक्शन मध्ये तुम्ही डिपार्टमेंटच्या इतर डिव्हिजन्स मध्ये, सर्कल्स मध्ये जर कामे केले असतील त्याची एक स्वतंत्र लिस्ट आपल्याला द्यायची. सो येस, वी नीड टू सबमिट द लिस्ट ऑफ जॉब्स कम्प्लिटेड. आवश्यक आहे. ओके, थँक्यू सर. आणि सर एक याच्यामध्ये आपण एक्सेल वरती समजून सांगणार आहे का या कोर्स मध्ये? समजून तर मी आता समजवतो तसं सांगणार आहे, पण समजावून सांगितल्यानंतर मॅथमॅटिकल पोर्शन आता मी हाताने करून दाखवू किंवा एक्सेल मध्ये केलं, एक्सेल मध्ये रिपिटेटिव्ह जॉब्स पटकन होतात. त्याचं उदाहरण देतो मी. सपोज मला गणेश म्हणाला की सर रेट सिमेंटचा 380 रुपये आहे, तर 380 रुपयांनी आपण गणेशच्या सांगण्याप्रमाणे रेट अनालिसिस केलं. तेव्हा राजू साबळेंनी मला सांगितलं रिव्हर सँड 7,000 रुपये आहे, क्रस्ट सँड आता मला 3,900 मिळते आहे. लेट अस से या एक रेट अनालिसिस केलं, ते घेऊन मी वैभवला दाखवलं, वैभव वेताळ. वैभव म्हणेल की सर सिमेंट हे चुकीचं घेतलंय, 385 वगैरे रेट आहे. ठीक आहे, आणि सँड पण तुम्ही क्रश सँड 3,900 घेतली आहे, मी 3,500 देतो. फाईन, ओके, मी फक्त फाईन म्हणेन. आणि तो म्हणता म्हणता माझ्या एक्सेल शीटवर फक्त त्या व्हॅल्यूज एंटर करीन आणि तो जेव्हा चहाचा बुरुक बुरुक करून वरती बघेल तोपर्यंत माझा रेट तयार असेल. दिस इज द फायदा. हेच तुम्ही कागदावर करा, रजिस्टर मध्ये करा, तो वैभव पूर्ण त्याचं जेवण होईपर्यंत तुमचं रेट अनालिसिस पूर्ण नाही होणार. दॅट इज द ऍडव्हान्टेज. यू वॉन्ट फास्ट रिझल्ट. आणि या ज्या मेकॅनिकल कॅल्क्युलेशन्स आहेत त्या पटकन होतात, म्हणून MS एक्सेल आहे. माझे काही हितसंबंध MS एक्सेलशी गुंतलेले नाही आहेत. इट इज फॉर युअर ओन इफेक्टिव्हनेस अँड इफिशियन्सी विच आय इन्झिस्ट. आणि म्हणून मी सांगितलं इट इज नॉट कंपल्सरी, इट इज ऍडवायझरी. ओके, गेटिंग द पॉइंट? येस सर, येस सर, थँक्यू. सर पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे मी उत्तर देईल की अशोकाचा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतो, पण त्या सर्टिफिकेट आधारे तुम्ही टेंडर नाही भरू शकत. तर बेसिकली मी हा क्वेश्चन असा फ्रेम करेल की सर एखादा टेंडर भरायचं असेल गव्हर्नमेंटचा तर काय काय तुमच्याकडे सर्टिफिकेट्स किंवा त्याला काही क्वालिफिकेशन बॅकग्राऊंड हे आहे का? अरे आत्ताच आपण बघितलं ना मित्रा. ओके,
परत एकदा शॉर्ट मध्ये सांगू का? मग तुला ती लिस्ट दाखवतो. लिस्ट आहे आपल्याकडे पूर्ण. जरा टोटल आपण बघितलं ना, दोन्ही स्लाइड्स मध्ये मिळून 20 डॉक्युमेंट्स पाहिजे आपल्याला. ते कंपाईल करायला लागायचं डे 1 पासून. त्यात असं काही आउट ऑफ अर्थ असं नाहीये. पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, हो की नाही? मग काही काही गोष्टी अगदी ऑब्विस आहे. इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट. इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहात तर असणार, नसेल तर घ्या. सीएचं सर्टिफिकेट पाहिजे, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट पाहिजे. सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट बँक देते, बँकेत जायचं. त्याला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट पाहिजे, ते नसणार, काही हरकत नाही, घ्यायचं. देर आर एजन्सीज, त्यांच्याकडनं पेन ड्राईव्ह मिळेल फॉर डीएससी. पण त्याशिवाय अपलोड कसं करणार? सो ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहे. म्हणजे मी मॅनेजेबल नाही म्हणणार. आय विल नॉट यूज द वर्ड मॅनेजेबल. आय विल से येस, यू कॅन डू इट. ओके, येस सर, थँक्यू. श्रीराम. अजून काही क्वेश्चन्स येत आहेत तोपर्यंत बरेच लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स येतात, ते मी क्विकली कव्हर करतो. येस. तर बेसिकली आपला टेंडरिंग अँड रेट अनालिसिस कोर्स सॅटर्डेला सुरू होत आहे 18 जुलैला. सकाळी 8 वाजता टायमिंग असेल. रोज एव्हरी डे मंडे टू सॅटर्डे 8 ते 9 हा टायमिंग आहे कोर्सचा. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे आता चॅट मध्ये लिंक टाकली आहे, तर त्याच्यामध्ये हे त्या लिंक मध्ये तुम्हाला हा लँडिंग पेज मिळेल, ज्याच्यामध्ये सगळे आम्ही जे सिलेबस आहे टेंडरिंग अँड रेट अनालिसिसचा 15 डेज मध्ये जो कव्हर होणार आहे, तो सगळं याच्यामध्ये डिटेल दिलेला आहे. तर बेसिकली टेंडर्स काय असतात, मग टेंडर्स मध्ये काय काय डिफरंट टाइप्स असतात, त्याचे डॉक्युमेंट्स काय काय लागतात, एनआयटी काय, हे काय, सिंगल टेंडर, सिलेक्टिव्ह टेंडर्स, हे सगळे टॉपिक्स आम्ही कव्हर करतो. टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय काय असतात. मग सरांनी जसं सांगितलं की ई टेंडरिंग साठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, काय नाही, तर त्याची सगळी आम्ही तुमची तयारी करून घेतो. आणि ते सगळं आम्ही सर प्रॅक्टिकली शेअर स्क्रीन करून त्या वेबसाईट वरती पण सगळं एक्सप्लेन करतात. आणि रेट अनालिसिसचा पण टेंडर्स मध्ये रेट अनालिसिस हा फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपरली टेंडर भरला पाहिजे. आणि तर त्याच्यामुळे रेट अनालिसिसचे पण टॉपिक्स कव्हर होतात. आमचे सगळे सेशन्स झूम वरती होतात. लाईव्ह आणि इंटरॅक्टिव्ह सेशन असतात. आमच्या प्रत्येक बॅचची लिमिट आम्ही 30 स्टुडंट पर्यंतच मर्यादित ठेवतो. म्हणजे सेशन जास्तीत जास्त इंटरॅक्शन होतील आणि तुमचे सगळे क्वेश्चन्स क्लिअर होतील. लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो आणि तुम्ही सेशन्स मध्ये अनम्यूट करून डायरेक्टली क्वेश्चन्स विचारू शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट इज प्रत्येक सेशन रेकॉर्ड होतो. जरी तर एखाद्या दिवशी जरी तुमचा एखादा काही सेशन मिस झाला असेल, तर तुम्ही ते सेशन रेकॉर्डिंग वरती बघू शकता. तुम्हाला एव्हरी डे कोर्स झाला की तुम्हाला लगेच रेकॉर्डिंग तुमच्या ईमेल वरती, गुगल ड्राईव्ह वरती अपलोड केली जाते. तर तुम्ही तिकडे ती रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. 15 दिवसांचा हा आहे. याच्यामध्ये कुलकर्णी सर सगळे टॉपिक्स कव्हर करतील. आणि त्याच्यासोबत काही स्पेशल सेशन आम्ही कांकरे सरांसोबत घेत ठेवले, जे अशोकाचे मोठमोठे टेंडर्स वगैरे भरतात. तर ते काही तुम्हाला अजून प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट पण आणि जे इन्फ्रा मधले मोठमोठे प्रोजेक्ट्स आहे ते तुम्हाला कांकरे सर पण गाईड करतील. तर हा सर्टिफिकेट भेटतो कोर्स आल्यानंतर अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे. तर तो तुम्हाला नक्कीच कामी येऊ शकतो. तर 3000 रुपये कोर्सची फी आहे आणि 18 जुलै पासून हा ऑनलाईन स्टार्ट होतोय. आणि कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता, ते खात्याचे नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो सर, पुढचा प्रश्न असा घेतो की सर, पीडब्ल्यूडीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तेव्हा तुम्ही जे तिकडे तिकडे दाखवावं लागतं की वर्क इन हँड किती तुमचं, किंवा वर्क डन काय काय, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रायव्हेट वर्क जे केलेलं आहे ते दाखवू शकता का? हो, मी सांगितलं ना आता. तुम्ही दाखवू शकता म्हणजे दाखवायलाच पाहिजे ना. फक्त त्याचं व्हॅल्युएशन तर कमी करतील. तुम्ही 1 कोटीची कामं केली असतील प्रायव्हेट मध्ये, तर ते कन्सिडर करताना 50 लाखाची केली असं म्हणतील. म्हणू द्या, काय हरकत आहे त्याला. जे आहे ते आहे ना, नो प्रॉब्लेम. सुरुवात तर करा. ओके ओके, थँक्यू सर. आणि आय थिंक आपण सगळे लोकांचे मेजॉरिटी क्वेश्चन्स कव्हर केले असेल. आपल्याकडे अजून 5-1 मिनिटं आहे, तर ज्यांना अजून कोणाला क्वेश्चन्स विचारायचे असतील तर वी आर ओपन. सर, एक क्वेश्चन असं आहे की आपण एखादा प्रायव्हेट वर्क जो आहे त्याचं वर्क डन जेव्हा दाखवतो, तर त्याला काय काय सर्टिफिकेशन लागतात वर्क डन दाखवायला? प्रायव्हेट
वर्क डन असेल तर तुमचं रेसिडेंट मॅनेजर बरोबर अनुसंधान पाहिजे. त्याला जाऊन सांगायचं, सर आम्ही एवढे कामं केले तुमच्याकडे, हे आमचं फायनल बिल बघा, 1,50,00,000 आहे, याच्या अगेन्स्ट आम्ही तुमच्याकडे चांगलं काम केलं असं एक सर्टिफिकेट लिहून द्या. ही विल गिव्ह यू इफ इज अ गुड पर्सन. करेक्ट. आणि ते तुमच्या रिलेशन्स वरती डिपेंड करेल किती लवकर देतात ते. ओके. हे युजली मिळेल तुम्हाला सर्टिफिकेट इफ यू आर डन द वर्क. ओके. हे ओके. मिळेल, काही अडचण नाही. चालेल. आणि सर एक बरेच लोकांना, काही लोकांना आरसीसी बद्दल क्वेश्चन आहे. तर बेसिकली एक जर इंजिनिअरिंग स्टुडंट आहे तर त्याने हे कोर्स करण्याआधी आरसीसीचं करायला पाहिजे का नाही? का तो इंजिनिअरिंगच्या बेसिसवरती आय गेस ही विल बी एबल टू अप्लाय फॉर टेंडरिंग कोर्स आणि त्याला समजेल. आणि आरसीसी कोर्स बद्दल पण म्हणजे आरसीसी कोर्स बद्दल ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांना आम्ही वेबिनारची एक लिंक पाठवतो. तुम्ही उद्योग वर्धिनीच्या चॅनलवर सबस्क्राईब करू शकता, तर तिकडे तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. पण बेसिकली या प्रश्नाचंच उत्तर देऊ शकता का? म्हणजे आरसीसीचं बेसिक्स कसं? विचार ना. आणि सर अजून एक प्रश्न असा आहे की जर का मागच्या प्रश्नालाच कंटिन्युटीने क्वेश्चन विचारलाय, तर सपोज पीडब्ल्यूडी रजिस्ट्रेशन झालं आणि बिडिंग स्टार्ट केलं आणि सपोज एखादा टेंडर लोएस्ट स्टेटला अप्लाय केला आणि अप्रूव्ह झाला, देन दॅट टाइम ऑफ वर्क ऑर्डर इज दॅट. हा, मग suppose if I get a tender at the lowest rate, then that time work order is at the time of work order, is that private work done still acceptable? I think acceptable, right? नाही, आता काही संबंध नाही मित्र. तो म्हणाला मला की आमचं लोएस्ट टेंडर ऍक्सेप्ट झालं, मग आता तुझ्या पुढे फक्त एवढं काम आहे की किराण्याच्या दुकानापर्यंत जायचं, नारळ घेऊन यायचं आणि जाऊन फोडायचं तिथं. ओके. आणि कामाचं मुहूर्त करायचं, व्हॉट्सअपवर मला मेसेज पाठवायचा की सर काम सुरू करतोय. एवढंच काम राहिलं होतं. त्यांचं असं कामाचं काय, वी ऑलरेडी सबमिटेड दॅट. करेक्ट. त्यांचं असं तेवढंच आपल्याला काम मिळालं ना मित्रा. करेक्ट. त्यांचं असं आहे की त्याच्यानंतर जे टेक्निकल इव्हॅल्युएशन होतं त्या टाइम मध्ये काही रिजेक्शनचे चान्सेस असतात का? म्हणजे सपोज बाकीचे पण असतात, तर त्या टाइमला टेक्निकल इव्हॅल्युएशन मध्ये हे पुन्हा विचारतात का प्रायव्हेट वर्क? टेक्निकल इव्हॅल्युएशन मध्ये विचारतात का? हा, म्हणजे टेक्निकल इव्हॅल्युएशन मध्ये प्रायव्हेट वर्क डनचं किती हे, म्हणजे तुमचं प्रोफाईल किती स्ट्रॉंग करतं, असा प्रश्न. मला प्रश्न लक्षात येतोय. बेसिकली हा प्रश्न ज्याने विचारलेला ना, त्याने प्रायव्हेट मध्ये फक्त एक 4-5 लाखाचे कामं केलेले आहेत आणि त्याला एक 50 लाखाचे कामं दाखवायची इच्छा आहे. फक्त तो माझ्याकडनं काढू इच्छितोय की ते चौकशी होईल का. मी म्हणतो असे काही उद्योग करू नका. आणि टेक्निकल इव्हॅल्युएशन ज्याला तुम्ही म्हणताय ते सिलेक्टिव्ह टेंडरिंग प्रोसेस मध्ये होतात. मीन्स प्री क्वालिफिकेशन ज्या टेंडर्स मध्ये आहे तेव्हा तिथे होईल. ते प्री क्वालिफिकेशन केव्हा होतं? आधी प्री क्वालिफिकेशन बीड येते. NIT मध्ये लिहिलेलं असतं, प्री क्वालिफिकेशन applications are invited from capable contractors who have executed works of 50 lakhs or above during the consecutive 3 years. त्यात तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही केलेले आहेत, फॅन्टास्टिक, तुम्ही करा. देन यू विल बी कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू विथ द सिलेक्शन पॅनल. त्यामध्ये कदाचित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, SC असतील, डिपेंडिंग ऑन द टेंडर CE पण असू शकतील. आणि देन यू हॅव टू प्रेझेंट युअर केस. मग त्यावेळेला तुमच्या हे जे प्रायव्हेट कामं तुम्ही म्हणता आहात त्याचे फोटोग्राफ्स, त्याचे सर्टिफिकेट्स, रनिंग बिल्सच्या कॉपीज, TDS, इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असायला पाहिजे. आता कोणी माणूस येऊन मला इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला मला 1 लाख रुपये पगार आहे, तर मी त्याला म्हणेन ठीक आहे, मी मानतो तुझा 1 लाख रुपये पगार आहे, तुम्ही पे स्लिप दाखवा मागच्या महिन्याची. मग पे स्लिप जर तुम्ही म्हणाल फक्त 10,000ची आहे, मग 1 लाख रुपये पगार कसा? सो यू हॅव टू प्रिपेअर फ्रॉम ऑल अँगल्स. तुम्ही म्हणाल काही कारणाने पे स्लिप 60,000चीच आहे पण 1 लाख रुपये मिळत होते, फाईन, देन आय एक्सेप्ट. मग 60,000चा इन्कम टॅक्स आहे का तुमच्याकडे? चालान भरलेलं आहे?
डू यू हॅव द एक्नॉलेजमेंट? ते म्हणाल नाही, ते नाही भरलं आम्ही. सो असे या छोटे छोटे गॅप्स आहेत, बट डीज आर कॉमन सेन्स गॅप्स, ते आपल्याला करायला पाहिजे. सो युअर डॉक्युमेंटेशन शुड बी स्ट्रॉंग यार. तुम्ही एखाद्याला अगदी असं म्हटलं तर त्याच्या आधी तुम्ही स्वतः, म्हणून याचा ग्राउंड रूल असा आहे, गोल्डन रूल, चेक चेक अँड अगेन चेक. यू मस्ट चेक इट युअर सेल्फ. सागर डहाळेला माझं म्हणणं पटलेलं आहे, रोशन शिंदेला पटलेलं आहे. येस, आय थिंक सगळ्या ऑडियन्सला तुमचं म्हणणं पटलेलं आहे. ऑडियन्स कन्व्हिन्स्ड दिसते टेंडरिंग अँड डेटा अनालिसिस कोर्स बद्दल पण. येस, थँक्यू सो मच कुलकर्णी सर तुमच्या मार्गदर्शन बद्दल, आणि थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स, तुम्ही आज आले आणि आज तुमचा टाइम दिला आणि Yes. तुम्ही बरेच महत्वाचे प्रश्न विचारले. सो थँक्यू सो मच. ज्यांना ज्यांना कोर्स करायचा आहे त्यांनी जी चॅटवर लिंक दिली आहे त्या चॅटच्या लिंक वरती जॉईन, तिथे ऑनलाईन तुम्ही डिरेक्टली ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात, आणि अजून माहिती पाहिजे असेल तर जे नंबर दिले त्याच्यावरती कॉल करू शकतात. येस. आणि आजचा वेबिनार मेन रेकॉर्ड केलेला आहे, तर तुम्ही उद्योग वर्धिनीच्या युट्यूब चॅनल वरती हा जाऊन बघून पुन्हा अटेंड करू शकता जे कोणी लेट आले असेल ते. आणि त्या चॅनल वरती आमचे बाकीचे पण वेबिनार आहेत, म्हणजे आरसीसी कोर्सचा किंवा एस्टिमेशन कॉस्टिंगचा. जे आरसीसी ना जे एकदम बेसिक आहे, ज्यांना काहीच बॅकग्राऊंड नाही ते लोक नक्कीच आरसीसीचा कोर्स करून त्याच्यानंतर फर्दर स्टेप्स मध्ये टेंडरिंगचा कोर्स करू शकतो. सो विथ दॅट स्मॉल ब्रीफ अबाउट टेंडरिंग, धन्यवाद एव्हरीवन, अँड आजचा वेबिनार आपण इथे संपू. थँक्यू. येस, श्रीराम, तुझे मी धन्यवाद देतो. खूप चांगल्या पद्धतीने तू कंडक्ट केला. थँक्यू सर. आणि चांगल्या सरांनी पण सुरुवात चांगली करून दिली. अँड थँक्यू सुमित परवटे पण, त्यांनी हा, झाले आणि धन्यवाद द्यायलाच पाहिजे. येस थँक्यू. Yes.